पुन्हा एकदा बघा. इन प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट EMF इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी. त्याच्यामुळे करंट सर्किटमध्ये डेव्हलप होणार आहे I इज इक्वल टू करंट इन द सर्किट. आता चेंजिंग करंटमुळे काय होणार आहे, इंडक्टरमध्ये बॅक EMF डेव्हलप होणार. दॅट बॅक EMF किंवा इंड्युस्ड EMF E डॅश इज मायनस L di/dt. आणि इथं जर KVLचा तुम्ही वापर करून बघितला तर E इज इक्वल टू मायनस E डॅश येतं. म्हणजे इंड्युस्ड EMF आणि अप्लाइड EMF दॅट इज E हे दोन्ही काय असले पाहिजेत, सेमच असले पाहिजेत. सो E इज इक्वल टू मायनस E डॅश आणि अपोजिट डायरेक्शन असले पाहिजे, सेम आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये. कारण इंड्युस्ड EMF हा काय असतो, अपोजिट टू अप्लाइड EMF असतो. So E is equal to minus E dash, therefore minus L di/dt. So E is equal to L di/dt. आणि याच्यावरून I चा फॉर्म्युला आपण लास्ट टाइम काढलेला होता. आणि I चा फॉर्म्युला काय तो, I is equal to E नॉट बाय ओमेगा L मायनस कॉस ओमेगा टी. आता कॉस ओमेगा टी म्हणजे साइन π/2 मायनस ओमेगा टी. So I is equal to E नॉट बाय ओमेगा L in bracket मायनस साइन π/2 मायनस ओमेगा टी. आणि ते मायनस साइन ब्रॅकेटच्या आतमध्ये अप्लाय केल्यानंतर म्हणजे मायनस साइन थिटा इज इक्वल टू साइन मायनस थिटा असतं. हे रिलेशन वापरून साइन ओमेगा टी मायनस π/2 येणार आहे. इथं पीक व्हॅल्यू ऑफ करंट येणार आहे I नॉट इज इक्वल टू ओमेगा नॉट बाय E नॉट बाय ओमेगा L. सॉरी, पीक व्हॅल्यू ऑफ करंट काय असणार आहे, E नॉट बाय ओमेगा L. प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटमध्ये बघा पुन्हा एकदा ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. EMF E इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी. करंट I इज इक्वल टू I नॉट साइन ओमेगा टी मायनस π/2 असतं. आणि याच्यामुळं करंटच्या इक्वेशन मध्ये ओमेगा टी मायनस π/2 असल्यामुळे काय होणार आहे, करंट इज लॅगिंग बाय π/2 और EMF इज लीडिंग बाय π/2. सो ग्राफ विल बी लाईक दिस. याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंडक्टरमुळे प्रोड्यूस होणारा अपोजिशन. ओके, त्याला काय म्हणतो आपण, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. सो इन इंडक्टिव्ह सर्किट आपण पीक व्हॅल्यू ऑफ करंटचा फॉर्म्युला मिळवलेला आहे आणि तो काय आहे, I नॉट इज इक्वल टू E नॉट डिवायडेड बाय ओमेगा L आहे. अँड देअरफॉर ओमेगा L इज इक्वल टू E नॉट बाय I नॉट येणार आहे. परंतु E नॉट बाय I नॉट जे आहे ते काय आहे, थोडक्यात पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय करंट आहे ना. आणि PD बाय करंट काय करतं, काय रिप्रेझेंट करतं, अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट प्रोड्यूस करतं, रिप्रेझेंट करतं. ओके, सो देअरफॉर E नॉट बाय I नॉट इज इक्वल टू अपोजिशन टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट दॅट इज इक्वल टू XL. अँड देअरफॉर XL इज इक्वल टू काय येणार आहे, ओमेगा L येणार. आणि ओमेगा जर रिप्लेस केलं, कारण ओमेगा इज इक्वल टू 2πf असतं, सो XL इज इक्वल टू 2πfL. अँड हेन्स इंडक्टिव्ह रिॲक्टन्स डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट. म्हणजे फ्रिक्वेन्सी जर 0 असेल तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स देखील 0, आणि फ्रिक्वेन्सी वाढत गेली तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स देखील काय होणार आहे, वाढत जाणार आहे. लक्षात येत आहे. म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा एसीच्या फ्रिक्वेन्सीवर थोडक्यात डिपेंडंट असतो. फ्रिक्वेन्सी जेवढा जास्त तेवढा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जास्त असणार. ओके, आणि म्हणून इंडक्टरला लो पास फिल्टर असंही म्हटलं जातं. इंडक्टर इज कॉल्ड ॲज लो पास फिल्टर. हा एक वर्ड लक्षात ठेवा. इंडक्टर इज कॉल्ड ॲज लो पास फिल्टर. लो पास फिल्टर म्हणजे काय, हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स किंवा इंडक्टर जो आहे तो लो फ्रिक्वेन्सीचे जे करंट्स असतील, लो फ्रिक्वेन्सीचे करंट, त्यांना कमी अपोजिशन तयार करणार आणि सर्किटमध्ये लो फ्रिक्वेन्सीचा करंट इझिली फ्लो होऊ शकणार. ओके, म्हणजे लक्षात घ्या, सपोज हा एक इंडक्टर आहे, याला एकाच वेळी आपण डिफरंट अल्टरनेटिंग करंट दिले. ओके, पहिला करंट आहे 5 एम्पियर अँड 100 हर्ट्झचा, दुसरा आहे 1 एम्पियर 500 हर्ट्झ. ओके, तिसरा 6 एम्पियर 20 हर्ट्झ. आणि चौथा करंट सपोज मी किती दिला, 2 एम्पियर 5 हर्ट्झचा दिला. ओके, आणि इकडे पलीकडच्या साईडला आपण करंट जर बघितला, कुठला करंट बाहेर पडतोय, तर तो मोस्टली करंट कुठला असणार आहे,
2 एम्पियर 5 हर्ट्ज. लक्षात येतंय मी काय सांगतोय? म्हणजे लो फ्रिक्वेन्सीचा जो करंट आहे ना, लो फ्रिक्वेन्सीच्या करंटला ते अलाव करतं आणि हाय फ्रिक्वेन्सीच्या करंटला ते काय करतं, अपोज करतं. त्याला त्या सर्किटमध्ये किंवा त्या पाथमध्ये फ्लो होऊ देत नाही. म्हणजे इंडक्टर काय करतो, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या करंटला वेगळं वेगळं अपोजिशन निर्माण करतो. आणि त्याच्यामध्ये देखील काय होतं, हाय फ्रिक्वेन्सी करंटला काय करतं, हाय अपोजिशन प्रोड्यूस करतं. लो फ्रिक्वेन्सीच्या करंटला कमी अपोजिशन प्रोड्यूस करतं. आणि अशा प्रकारे इंडक्टरचा वापर आपण डिफरंट फ्रिक्वेन्सीचे करंट तुमच्याकडे असतील तर त्याच्यामधला लो फ्रिक्वेन्सीचा करंट जर शोधून काढायचा असेल, ओके, डिफरंट फ्रिक्वेन्सीचे करंट्स तुमच्याकडे असतील आणि त्याच्यामधल्या व्हेरी लो फ्रिक्वेन्सीचा करंट फक्त आपल्याला पुढे मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी काय करू शकतो आपण, इंडक्टर सर्किटमध्ये वापरू शकतो. आणि म्हणून इंडक्टरला काय म्हटलं जातं, लो पास फिल्टर असं म्हटलं जातं. इंडक्टर इज कॉल्ड ॲज लो पास फिल्टर. ओके, त्याचं रिझन काय, inductor allows alternating current of low frequency. Inductor allows alternating current of low frequency, okay, and produce high opposition to current of high frequency. And therefore it is called as low pass filter. फिल्टर म्हणजे माहिती आहे ना, फिल्टर म्हणजे जो काही गोष्टी फक्त पुढे अलाव करतो, बाकीच्या गोष्टीला अपोज करतो, त्याला फिल्टर म्हणायचं. तसं हा देखील एक प्रकारचा फिल्टरच आहे. इंडक्टर इज लाईक अ फिल्टर. म्हणजे डिफरंट फ्रिक्वेन्सीचे जर करंट असतील तर त्याच्यामधल्या एक म्हणजे लोएस्ट फ्रिक्वेन्सीच्या करंटला काय करतं, ते अलाव करतं, बाकीच्या फ्रिक्वेन्सीला अपोज करतं, म्हणून त्याला फिल्टर म्हणू शकतो. आणि हा कसला फिल्टर आहे, लो पास फिल्टर. करंट डिफरंट आणि फ्रिक्वेन्सी जर सेम असेल तर सगळ्याच करंटला तो अलाव करणार. ओके, करंट डिफरंट आहे परंतु फ्रिक्वेन्सी जर सेम आहे, फ्रिक्वेन्सी सेम असेल तर सगळ्यांना अपोजिशन तेवढंच प्रोड्यूस करणार आहे. म्हणजे पलीकडच्या बाजूला सगळे करंट तेवढ्याच प्रमाणात आपल्याला मिळणार आहे. सो दिस इज अबाउट इंडक्टिव्ह रिएक्टन्स. आता याची फेजर डायग्राम काढूया. इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट आणि ईएमएफ ची फेजर डायग्राम. फेजर डायग्राम. दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. तर फेजर डायग्राम मध्ये काय असतं, रोटेटिंग वेक्टर्स असतात. फर्स्ट रोटेटिंग वेक्टर इज द ईएमएफ. आणि ईएमएफ चा रोटेटिंग वेक्टर किती अँगल करतो, विथ एक्स ऍक्सिस इट मेक्स अँगल ओमेगा टी. आणि याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, ई नॉट. आणि त्याच्यामुळे याचं वाय ऍक्सिस वरचं प्रोजेक्शन किती येणार आहे, ई नॉट साइन ओमेगा टी. ओके, दिस इज ई नॉट साइन ओमेगा टी. आणि वेक्टर जसा रोटेट होत जाईल तसं ईएमएफ ची व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होत जाणार आहे. सो दिस इज द वेक्टर रिप्रेझेंटिंग ईएमएफ. त्याच्यानंतर नेक्स्ट वेक्टर असणार आहे, दॅट इज करंट वेक्टर. आता ईएमएफ आणि करंट यांच्यामध्ये कितीचा फेज डिफरन्स असतो, π/2 चा फेज डिफरन्स असतो. आणि करंट इज लॅगिंग बिहाइंड. जे करंट असा पाठीमागं काढावा लागेल त्याच्या,
आणि बरोबर 90 डिग्रीमध्ये एक्झॅक्टली त्याला काढावं लागेल. तर हा असणार आहे पीक व्हॅल्यू दॅट इज I0. ओके. आणि या दोघांच्या मध्ये ईएमएफ आणि करंट यांच्यामध्ये बरोबर 90 डिग्री अँगल असणार आहे. म्हणजे ईएमएफ जसा पुढे रोटेट होईल तसा करंट काय होणार आहे, पुढं 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 रोटेट होत जाणार आहे. आणि वाय ऍक्सिस वर काय येणार आहे, करंटची व्हॅल्यू येणार आहे दॅट इज I0. आता हा अँगल किती येणार बघा, 90. हा टोटल 90 झाला. इथे किती येणार अँगल, म्हणजे I0 साइन ओमेगा टी मायनस π/2 येतं हा अँगल. हा तर पुन्हा एकदा बघा, इथं अँगल्स कसे येणार, अँगल हा अँगल तर ओमेगा टी आहे, हा अँगल येणार आहे दॅट इज π/2 मायनस ओमेगा टी येणार, कारण दोन्हीची ऍडिशन किती असणार आहे, 90 डिग्री असणार ना. हा टोटल अँगल 90 मधून ओमेगा टी मायनस केला तर 90 मायनस ओमेगा टी म्हणजे π/2 मायनस ओमेगा टी, म्हणजे हा अँगल π/2 मायनस ओमेगा टी असेल तर हा देखील काय येणार आहे, π/2 मायनस ओमेगा टी येणार. आणि त्याच्या समोरची साईड म्हणजे ही I0 साइन π/2 मायनस ओमेगा टी असं होऊ शकतं, किंवा ओमेगा टी मायनस π/2. हे निगेटिव्ह साईडला येणार ना खरं. ओमेगा टी विच इज ऑन द निगेटिव्ह साइड. त्याच्यामुळे जनरल इक्वेशन येणार I0 साइन ओमेगा टी मायनस π/2. ओके. तर दिस इज द फेजर डायग्राम. हे सगळे एवढं लिहायची काही गरज नाही, डायरेक्टली फक्त ईएमएफ काढा E0, त्याला 90 डिग्रीमध्ये आणि त्याच्या पाठीमागच काढायचं, पुढं काढायचं नाही. लक्षात घ्या, पाठीमागं I0 काढायचं 90 डिग्रीमध्ये I0. ओके. इथं लिहायचं E0 साइन ओमेगा टी आणि इकडे लिहायचं I0 साइन ओमेगा टी मायनस π/2. ओके. इथं अँगल ओमेगा टी आणि इथं अँगल π/2 मायनस ओमेगा टी. Okay, so this is the phasor diagram for the inductive circuit. Phasor diagram for the purely inductive circuit. Okay, next. आता पॉवर इन प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट काढून बघूया आपण. पॉवर इन प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. Power in purely inductive circuit. So in purely inductive circuit, अल्टरनेटिंग करंट आणि अल्टरनेटिंग ईएमएफ कसे असतात आपल्याला माहित आहे. अल्टरनेटिंग त्याचे एक्सप्रेशन्स आपण काढलेले आहेत. अल्टरनेटिंग ईएमएफ
and alternating current R. E is equal to E naught sine omega t and I is equal to I naught sine omega t minus pi by 2. Okay, E is equal to E naught sine omega t, I is equal to I naught sine omega t minus pi by 2. म्हणजेच हे काय असतं, that is minus I naught cos omega t असतं, minus I naught cos omega t. ठीक आहे, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता देअरफॉर ह्या ईएमएफ आणि करंटच्या या ज्या व्हॅल्यू आहेत त्या काय आहेत, इन्स्टंटेनियस आहेत, म्हणजे इन्स्टंट टू इन्स्टंट काय होणार आहेत, चेंज होणार आहेत. सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, इन्स्टंटेनियस पॉवर मिळणार आहे. अँड देअरफॉर इन्स्टंटेनियस पॉवर PINST is equal to E into INR, that is E sin omega t into E naught sin omega t into minus I naught cos omega t. So therefore it is minus E naught I naught sin omega t into cos omega t, sin omega t into cos omega t. ओके, आता हा झाला पी इन्स्टंटेनियसचा फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला जो आहे तो आपण असा पण लिहू शकतो, साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी. म्हणजे आपल्याला माहित आहे की साइन टू थिटाचा फॉर्म्युला काय असतो, 2 साइन थिटा कॉस थिटा असतो ना. हे बघा, ते लिहितो, साइन टू थिटाचा फॉर्म्युला असतो आपला 2 साइन थिटा कॉस थिटा. आणि त्याच्यामुळं साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी म्हणजे साइन थिटा इंटू कॉस थिटाला कंपॅरिझन करू शकतो. साइन 2 थिटा डिवायडेड बाय 2 म्हणजे इथे येणार मायनस ई नॉट आय नॉट साइन 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2 येणार कंपॅरिझन केलं तर. सो दिस इज द इन्स्टंटेनियस पॉवर. ठीक आहे, आता बघा, ईएमएफ ची फ्रिक्वेन्सी ओमेगा असेल, करंटची फ्रिक्वेन्सी ओमेगा असेल, तर पुन्हा एकदा इथं पॉवरची फ्रिक्वेन्सी काय होते, 2 ओमेगा येते. म्हणजे प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटमध्ये देखील पॉवर जी आहे सर्किटमध्ये 2 वेळा मॅक्सिमम 2 वेळा मिनिमम होते अँड इट इज अ फंक्शन ऑफ साइन असतं. इट इज अ फंक्शन ऑफ साइन. आता आपल्याला एका सायकल मधली ऍव्हरेज पॉवर काढायची आहे, ऍव्हरेज पॉवर इन अ सायकल. तर ऍव्हरेज पॉवर आपण कशी काढणार बघा, आता ऍव्हरेज पॉवर काढायचं आहे. Average power P average is equal to integration of P instantaneous dt upon integration of dt. Limits are 0 to capital T, 0 to capital T. So therefore इथं काय लिहिणार आता, P average is equal to integration of P instantaneous किती आहे, that is minus E naught I naught divided by 2 लिहितो into sin 2 omega t dt. Limits are 0 to capital T divided by integration of dt. Limits are 0 to t. आता न्यूमरेटरला कॉन्स्टंट जे आहे ते बाहेर काढूया, मायनस ई नॉट आय नॉट बाय 2 बाहेर येईल. इंटिग्रेशन ऑफ साइन ओमेगा टी साइन 2 ओमेगा टी dt. लिमिट्स आर 0 टू टी डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ dt म्हणजे टी येणार आणि लिमिट्स आल्यानंतर कॅपिटल टी येणार. सो पी ऍव्हरेज इज इक्वल टू, आता
इथं काय होणार बघा, मायनस ई नॉट आय नॉट डिवायडेड बाय 2 कॅपिटल टी राहणार आणि इथं ब्रॅकेटमध्ये साइन 2 ओमेगा टी डी टीचं इंटिग्रेशन येणार आहे मायनस कॉस 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2 ओमेगा. ओके, आणि त्याच्यामध्ये लिमिट्स ठेवले तर ते लिमिट्स ठेवल्यानंतर आन्सर काय येतं, 0 येतं. आपण ऑलरेडी बघितलंय बघा, सुरुवातीलाच म्हणून इंटिग्रेशनचा पार्ट बघितलेला आहे. हे सॉल्व्ह करा आणि त्याच्यामध्ये लिमिट्स ठेवून बघा. या सगळ्या स्टेप मी काय इथं सॉल्व्ह करत नाही. दॅट इज होमवर्क फॉर यू. साइन 2 ओमेगा टीचं इंटिग्रेशन येतं मायनस कॉस 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2 ओमेगा. 2 ओमेगा काय पुढे जाईल आणि कॉस मध्ये सुरुवातीला अप्पर लिमिट ठेवलं आणि लोअर लिमिट ठेवलं. ओके, तर तुमचा आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. अँड देअरफॉर ॲव्हरेज पॉवर इन अ सायकल इज इक्वल टू 0. म्हणजे प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटमध्ये ॲव्हरेज पॉवर ही काय असते, 0 असते. हे लक्षात ठेवा. म्हणजे इंडक्टर कुठलीही पॉवर कन्झ्युम करत नाही, असा याचा मिनिंग होतो. ओके, इंडक्टर काय करत नाही, पॉवर कन्झ्युम करत नाही किंवा पॉवर डिसिपेट करत नाही. रेझिस्टन्स, जसं रेझिस्टन्स मधून अल्टरनेटिंग करंट जर पाठवला तर काय होतं, ई नॉट आय नॉट बाय 2 एवढी पॉवर येते. म्हणजे तो काय करतो, पॉवर कन्झ्युम करतो. परंतु इंडक्टर मात्र पॉवर कन्झ्युम करत नाही आणि म्हणून इंडक्टरला काय म्हणायचं, वॅटलेस कंपोनंट असं म्हणायचं. इट इज कॉल्ड ॲज वॅटलेस कंपोनंट. वॅटलेस म्हणजे तो पॉवरच कन्झ्युम करत नाही ना. वॅट हे पॉवरचं युनिट आहे. ॲज इंडक्टर doesn't consume power, therefore it is called as वॅटलेस कंपोनंट. ओके, म्हणजे एसी सर्किटमध्ये कंपोनंट काय असतात, रेझिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर. तर त्याच्यामधला इंडक्टर तर वॅटलेस फिक्स झालेला आहे. कॅपॅसिटर देखील पुढे लक्षात येईल तुम्हाला, तो देखील वॅटलेस कंपोनंट असतो. म्हणजे इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे वॅटलेस कंपोनंट असतात. म्हणजे एसी सर्किटमध्ये ते अपोजिशन निर्माण करतात. म्हणजे रेझिस्टन्स काय करतो, अल्टरनेटिंग करंटला अपोजिशन प्रोड्यूस करतो. इंडक्टर देखील इलेक्ट्रिक करंटला अपोजिशन प्रोड्यूस करतो. परंतु रेझिस्टन्स काय करतो, पॉवर कन्झ्युम करतो. म्हणजे हीटच्या स्वरूपात बाहेर टाकणार आहे ती पॉवर. थोडक्यात लॉस ऑफ एनर्जी तिथं होऊ शकतं. परंतु इथं मात्र रेझिस्टरमध्ये पॉवर लॉस होणार, परंतु इंडक्टरमध्ये ॲव्हरेज पॉवर इन सायकल काढली तर ती 0 येते. ओके, आणि त्याच्यामुळं हा पॉवर कन्झ्युम करत नाही आणि म्हणून याला काय म्हणलं जातं, वॅटलेस कंपोनंट असं म्हटलं जातं. आणि याच्यावरून आता पॉवर फॅक्टर काढूया. पॉवर फॅक्टर, आता पॉवर फॅक्टरची ऑलरेडी डेफिनेशन बघितलेली आहे. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू काय असतं, रेशिओ ऑफ ऍक्च्युअल पॉवर टू अपॅरंट पॉवर. ओके, सो देअरफॉर पॉवर फॅक्टर इन प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. आता ऍक्च्युअल पॉवर इथे किती यायला लागले, 0 यायला लागले. आता याला दिलेला ईएमएफ असणार आहे ERMS, दिलेला करंट असणार आहे IRMS. म्हणजे आपल्याला काय वाटेल, याला या सर्किटमध्ये EMF ERMS आहे, करंट IRMS आहे, त्याच्यामुळे पॉवर ERMS IRMS यायला पाहिजे असं वाटेल. म्हणून ती वाटणार जी पॉवर आहे ना ती अपॅरंट पॉवर आहे, परंतु ऍक्च्युअली मात्र 0च पॉवर असते. अँड देअरफॉर पॉवर फॅक्टर is equal to 0 of इंडक्टिव्ह सर्किट. म्हणजे इंडक्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर हा काय असतो, 0 असतो. हे लक्षात ठेवायचं. इंडक्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर काय असतो, 0 असतो. लक्षात आलं. आता याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन बघूया, आणखी एक क्वेश्चन काय बघा. A bulb is connected in series. A bulb is connected in series with a solenoid and light by AC source. If soft iron core is introduced in the solenoid, will the bulb glows brighter?
ओके, क्वेश्चन काय बघा. देर इज अ बल्ब लाईक दिस which is connected in series with an inductor. Like this. And alternating current is supplied to this system. Now this bulb is already giving light. हा बल्ब जो आहे तो ऑलरेडी लाईट देतोय, ठीक आहे. आणि लाईट देत असताना काय केलं आपण, इथे एक आयर्नचा रॉड घेतला किंवा आयर्न कोर घेतलेला आहे. आणि हा जो आयर्न कोर जो आहे तो काय करायचा, या इंडक्टरच्या आतमध्ये इन्सर्ट करायचा. तर बल्बच्या ब्राईटनेसवर काय परिणाम होईल असा क्वेश्चन आहे. ओके, हाऊ विल द ब्राईटनेस ऑफ बल्ब विल अफेक्ट. आता लक्षात घ्या, हा इंडक्टर जो आहे तो अल्टरनेटिंग करंटच्या फ्लोला काय करतो, अपोजिशन प्रोड्यूस करतो. आणि दॅट अपोजिशन एक्सेल इज गिव्हन बाय फॉर्म्युला ओमेगा इंटू एल. आता एल म्हणजे काय, सेल्फ इंडक्टन्स असतं. आणि आपल्याला माहित आहे की ज्यावेळी आयर्न कोर आपण इन्सर्ट करतो त्यावेळी सेल्फ इंडक्टन्स काय होतो, वाढतो. कारण सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय, म्यू नॉट म्यू आर एन स्क्वेअर, म्यू नॉट म्यू आर एन स्क्वेअर ए बाय एल असा फॉर्म्युला आहे ना, ए बाय एल असा काहीतरी फॉर्म्युला आहे. म्हणजे थोडं लेंथ, म्हणजे या पद्धतीनं काहीतरी सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला आहे. देर आर डिफरंट फॉर्म्युली फॉर सेल्फ इंडक्टन्स जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे EMI टॉपिकमध्ये. तर याच्यामध्ये लक्षात या, हे म्यू आर म्हणजे काय असतं, रिलेटिव्ह परमिएबिलिटी. म्हणजे रिलेटिव्ह परमिएबिलिटी कुठली, त्या इंडक्टरच्या आतमध्ये असणाऱ्या मटेरियलची परमिएबिलिटी, बरोबर. म्हणजे मटेरियलची परमिएबिलिटी जर वाढवली तर काय होणार, सेल्फ इंडक्टन्स वाढणार. आणि सेल्फ इंडक्टन्स वाढल्यामुळे काय होणार आहे, बघा. सो when iron rod is inserted, काय होणार आहे, L increases, L increase होतो and therefore XL increases. आणि एक्सेल इन्क्रीज झाल्यावर सर्किट मधला करंट काय होणार, एक्सेल म्हणजे अपोजिशन आहे ना, त्याच्यामुळे सर्किट मधला करंट काय होणार आहे, कमी होणार. देअरफोर करंट इन सर्किट decreases and brightness of bulb brightness of bulb decreases. That will be the answer.